तर फरार असलेल्या कृष्णा आंधळेच्या मुद्द्यावरनं प्रकाश सोळंके आणि त्याचबरोबर नाना पटोले या दोघांनी सरकारवरती जोरदार हल्लाबोल केलाय। त्या आरोपी अजून अद्याप पकडला जाऊ शकत नाही याचाच अर्थ तपास यंत्रणेचं कुठेतरी कमतरता किंवा तपास यंत्रणेतील काही अधिकारी याचा बचाव करतायत आरोपीचा, असं त्या ठिकाणी निष्कर्ष काढायला काही हरकत नाही। मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की या बाबतीमध्ये त्यांनी वैयक्तिक लक्ष घालून तपास यंत्रणेला सक्त आदेश या आरोपीला लवकरात लवकर जेरबंद करण्याचे द्यावेत। या जिल्ह्यांचे समर्थन करणारे महाराष्ट्रातलं सरकारच आहे। बीड जिल्हा महाराष्ट्रात तर आता त्याला एक वेगळा डाग लावण्याचं काम झालं। माफिया कसे असतात आणि राजकीय लोकांचा वर्चस्व कसा असतो याचं सगळं एक ज्वलंत उदाहरण महाराष्ट्रामध्ये बीडच्या माध्यमातून पाहायला मिळालं।